कुस्ती पाहण्याची, हा तर आपल्या भारताचे एक नामवंत कुस्तीपटू आहे द ग्रेट खली. हा. द ग्रेट खली. तुझं नाव खाली? ते कुस्ती खेळतात आणि सर्वांना हरवत असतात. हो का? त्यानंतर रोहित भाऊ, अरे तू थोडाफार रोहित शर्मा सारखा दिसतो. किरण आहे इकडे, बसूनच करा. हा, बसून करा. इंद्रजित आहे, तिथे हेमंत आहे, त्यानंतर रितेश आहे, शैलेश, जयरे, बालकवी. बालकवी? हो, त्याचं नाव किंवा बालकवी आहे, ते कविता करत नाही. अच्छा, तर तू कविता करायला सुरुवात कर. छान नाव मिळालं तुला, बालकवी. खंडे भाऊ आहेत, जे जाड्या भाऊ आहेत आमचे. काय भाऊ? जाड्या भाऊ, त्याचा जाड्या भाऊ. त्यानंतर जग्गू आहे तिकडे, तेजस आहे, अंकुश आहे, गणेश आहे माझा, मालू आणि मुक्ता. त्यानंतर जो माझा शूटिंग करतो तो चंदू. जयरी. सर, एक प्रश्न थोडासा अवघड, थोडासा मनाला भिडणारा. स्वतःचा प्रपंच करता करता इतरांना संसाराला लावावं, इतरांचा उद्धार करावा, इतरांच्या प्रपंचाला मदत करावी. जी मुलं मुख्य प्रवाहापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचा ध्येय किंवा उद्देश तुम्हाला कसा काय मिळाला? संजयजी, असं आहे, मी वस्तीमध्येच आहात, भगवान आता तुम्हाला माहिती असणार. हो. कधी काळी तिथे ह्या बायचा असताना मी हातामध्ये कटोरा घेतलेला आहे. परिस्थिती अशी होती, हवा लागला होता, त्यामुळे ते दिवस मी अजून विसरू शकत नाही. आपण निबंध लिहितो, त्यामध्ये आपण लिहितो की डॉक्टर झालो तर, मी हा झालो तर, मी ते झालो तर. मी तो निबंध लिहायचो, मी सभासद झालो तर मी काय करणार. माझं स्वप्न या जगतोय. मी त्या हातात कटोरा घेत असताना वाट पाहायचो, कोणतरी यायला माझी फी भरणार, कोणतरी मला पुस्तक घेऊन येणार, माझी केस कोणतरी कापून येणार, नवीन चप्पल घेऊन येणार. पण अशी माणसं मला ते वाढली नाही. पण ठरवलं आता आपण हे काम करायचं, जर आपण कमवू शकतो मग आपण काय करायचं हे म्हणून करतोय. सर, शक्यतो शहरामध्ये किंवा गावखेड्यामध्ये एक वृत्ती असते की मला माझं, माझ्याकरता, माझ्यामुळे आणि माझ्यासाठी हा सगळा मीपणा भरलेला असतो. माणसाने किती पैसा कमवला तरी त्याच्या परिवाराला, त्याच्या संसाराला कमी पडत नाही. आता तुम्ही मगाशी मी तुमचं एक उदाहरण ऐकलं की इथे तुमची स्वतःची हातातोंडाशी गाठ आहे, तुमचं अख्खं परिवार चाकावर, तुम्ही स्वतः एक टेम्पो ड्रायव्हर आहात आणि तुम्ही एवढं मोठं इंद्रधनुष्य उचललेलं आहे, शिवधनुष्य उचललेलं आहे. काय अंतस्थ प्रेरणा काय आहे याच्या मागे? ही आता जी तुम्ही सांगितलंय की तुम्ही ह्या परिस्थितीतून गेलेला आहात, तरी पण हे तुम्ही परमेश्वराचं कार्य की मी जे भोगलंय ते इतरांच्या वाट्याला येऊ नये आणि त्याचा मला काहीतरी खालीचा वाटा असावा, हा स्वतःवर काढलेला राग आहे. तर असं आहे ना की मलाही काका आणि मामा होते, मावशी होती, आत्या होती, मी स्वतः सारस्वत आहे, चांगले वेल सेटल, ज्यांची नाव मला पेपर वाचायला मिळायची अशी माणसं. पण कधी मला कोणी जवळ नाही गेलं, त्या माणसाला आपण काही मदत करू, आपला मुलगा आहे, तर असं का वाटलं ते मला माहिती नाही. अनेक काका मामा आहेत, पण फरक हा आहे, माझे काका मामा, माझी मावशी चांगले उच्च शिक्षित, वेल सेटल, त्यांचे अशिक्षित. एक असून ऑफिसर त्यांना उद्या खायला मिळेल की नाही त्याला मला शाश्वती नसते. त्यामुळे एवढ्या फिरत असताना, ड्रायव्हिंग करत असताना असं कोणी मुलगा आढळला जो मजुरी करतोय, हमाली करतोय, काही कारणामुळे भिक्षा मागतोय, म्हणजे चौकशी करायची आपुलकीने, अशी वेळ का आली त्यावरती. आणि असं वाटलं जो गरजू आहे, जर आपली गरज आहे, जो ती एक घेऊन शिकू शकतो, पुढे बदलू शकतो त्याचं आयुष्य, इकडे येतात. सर, हे सगळं करत असताना, हा सगळा प्रपंच सांभाळत असताना तुम्ही ह्यांचं पोट भरण्यासाठी, यांचं शिक्षण करण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी मदत कशी काय गोळा करता? तर असं आहे की माझी पूजा मावशी जेवण वाढलं, हा, स्वतः पिशव्या ठेवते, माझी एक 3 पिशव्या काढून विकते. पूजा कोण आहे? आता गेली जस्ती. हा, जुने कपडे बऱ्याच दिवशी मिळतात. मुंबईकरांचे कपडे पारदर्शक असतात, कपडे असतात, आपण वापरू शकत नाही. यापूर्वी आपण ते पेटवून द्यायचो चुलीमध्ये जेवण करण्याकरता, जळावं म्हणून. पण असं म्हटलं आपण का जाळतोय हे, मग पिशव्या करतोय, पारपिसणी करतोय, त्या मी विकतो. त्यानंतर माझी काही मुलं पणत्या तयार करतात दिवाळीमध्ये, त्या आम्ही विकतो. काही हार बनवतात ते आम्ही विकतो. लहान सहान प्रकारे मला वाटत कशी होईल
ही मुलं तसा प्रयत्न करत असतात. सर ही मुलं ह्या मुलांना शिक्षणामध्ये गती कशी आहे? माझ्या बेटापैकी 12 मुलं स्कॉलरशिप मिळालेली आहे. 42 मुलांपैकी इथे 12 मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. आमच्याकडे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, शहरामध्ये अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला हात जोडून सांगतोय, जरा कान नीट ऐका, की मोठा फ्लॅट असतो, 4 बेड 5 बेडचा मोठा हॉल असतो आणि प्रत्येक मुलाला अभ्यास करायला वेगळा रूम असतो. तिथे एअर कंडिशन असतं, त्याला झोपायला गादी असते, त्याला मच्छरदाणी असते, त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये अभ्यासाला टीव्ही असतो. आणि अशा मुलांना मार्क किती मिळतात? 52%, 55%. आणि इथं आपल्याकडे काही नाही आणि आपण 12 जण स्कॉलरशिप मिळालेली आहे. आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना. कमीत कमी साधनामध्ये जास्तीत जास्त यश प्राप्त करून घेतोय ना आपण. मग आपण सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, बरोबर आहे ना. आपण स्वतःला कुठेही कमी लेखायचं नाही. आपले आबा आपल्या बरोबर आहे. सर पुढचा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, त्या प्रश्नाचं थोडं वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं करत असताना एखादा प्रसंग असा आला असेल की तुमच्या घरामध्ये अन्न नाहीये, प्रश्न आले. मग ह्या मुलांच्या चेहऱ्याकडे आता ही मुलं जी आहेत ती लहान आहेत. माझे काही टीम बाहेर पडल्या, ते वर्षी 10-12 बाहेर पडते. चंदन आहे, गणेश आहे. सर माझ्या मुलांची भूक मोठ्या मुलांची कमी व्हायची. लहानांना तुम्ही जेवून घ्या, मग वर्षी बोलायला मुलं होती, बाहेर पाणी असतं, 2 तास खायचे, बाहेर जाऊन पाण्याने पडून राहायचं, अशी करणारी मुलं होती. मुळात मी जे करतोय ना ह्यांचा सपोर्ट आहे म्हणून करतोय. नो वर्ड्स. मला तुम्ही अजून सांगा की मग तुम्ही काय प्रश्न विचारू. मी आता निश्चल झालेलो आहे. मला कळत नाही की मुळात मी देवळात जात नाही, मुळात मी देव मानत नाही, पण एक देव माणसाला आज मी येऊन भेटलो. म्हणजे देव सुद्धा बघा कसे आपली आपल्या कशी परीक्षा घेत असतो. की मी देवळात गेलो नाही गेले कित्येक महिने, मी देवाची पूजा केली नाही गेले कित्येक दिवस, पण 2 दिवसात मला एक देव भेटला. आज दोघांना 2 देव मला भेटले, जे स्वतःहून माझ्या पुढे आले. सर असा एखादा प्रसंग सांगा ना की परिस्थिती एकदम हाताबाहेर गेली आहे आणि तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग उपलब्ध केलाय, तुमच्या समोर एखादा मार्ग आलाय की या मुलांचं पोट भरण्यासाठी. सर असं आहे, तुम्ही आता मुख्यापासून उल्लेख करतोय मी नास्तिक आहात, देव मानत नाही. मला असं वाटतं तुमचा बहुतेक लक्ष आमच्या देवाऱ्यावर नाही गेला. आमच्या देवाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सर माझा देवच तो आहे. आणि असे बरेच वेळा प्रसंग आलेले होते, असे प्रसंग खूप वेळा आले. पण सर असं आहे ना की तुम्ही जर देव मानत असला तर देव माणसं असतात. आपण माणसं देव पाहतो, बरोबर आहे. अशी माणसं मध्ये उठवतात आणि ती गरज पूर्ण होऊन जाते. तुमचा माझा परिचय अगदी काल परवाचा आहे, 24 तासापूर्वीचा, 48 तासापूर्वीचा. आजकाल आपण एखाद्या माणसाला एक रुपयाही देत नाही. 10,000 रुपयाचं सामान तुम्ही मेहनत करताय, येताय, जेवढा करता आणि आपला एक चांगला घटना असं तयार बनतंय. सर एखादा असा प्रसंग सांगा की तुम्हाला आउट ऑफ वे 2 पैसे गोळा करावे लागलेले आहेत, जो मगाशी मी ऐकलेला आहे. बघा असं आहे की संसार म्हटलं की तडजोड करावी लागत असते. तुमच्या घरात होत असावं. छोटी कमाई आपली जेव्हा कमी होते तेव्हा आपल्याला काटकसर करावी लागते, काही गोष्टीवर आपल्याला पाणी सोडावं लागतं. माझ्याकडे 56 मुलं होती. मुली, खाणं जास्त आणि कमाई कमी. आणि मुळात मी जे काम करतोय कोणतरी मला आणून देणार, मग मी शिजवणार, मुलांचं पोट भरणार, अजिबात नाही. मला करायचंय, माझी मेहनत मी करणार. तुम्ही द्या नका देऊ काही प्रश्न नाहीये, म्हटलं तर द्या. मी मुळात कोणाकडे पैसे मागतच नाही. जर वाटलं तुम्हाला एखादी फी भरा, एखादं साहित्य घेऊन द्या, मात्र आग्रह करतो धान्याचा. जर आपण पैसे खर्च करताय मला धान्य द्या. त्यात मला क्वालिटी नकोय, मला क्वांटिटी पाहिजे. हे आपलं बोलणं झालं. हो, मार्केटला 40ने तांदूळ मिळतो, 50ने मिळतो, 60ने मिळतो, मला 20 तुम्ही 5 किलो घेऊन द्या. तर एकदा गाडी माझी टेम्पो हायवेवरती उभा असायचा, वाट बघतोय कोणतरी येणार, मला भाडं मिळणार नाही, काम मिळत नाहीये. सकाळ दुपार संध्याकाळ 3 दिवस 4 दिवस, मग करायचं काय, पैसा आणू कुठून एवढं सर्व. अशा वेळी माझी मोठी मुलं 4 ते 5 ज्यांना परिस्थितीमुळे पूर्वी काम करावं लागलं होतं, कपडा वेचणं, नंतर गोळा करणं वगैरे, म्हणजे आवाज चल एक काम आहे आपल्याकडे. मला आशा की आपल्याला काही काम मिळतंय. मुला काही सांगितलं असते कुठेतरी काम आहे म्हणून. मुलं मागित असते हातामध्ये प्लास्टिक बॅग. आम्ही घोडबंदरला गेलो, मला काही माहिती नाही अजून काय करायचंय. मुलं उचलली, आबा आता काही करू नको, गाडी हळू हलवायची, 10चं स्पीड. तिथे पडलेला पुठ्ठा, खिळा, कचरा, काच जे मिळेल ते
बॅग भरली, गाडीत टाकायचं. आम्ही जेव्हा पोहोचलो संध्याकाळी मनोरला, गाडी जवळपास नेहमी भरलेली होती. मग ओव्हरटेक केलं, लोखंड, पत्रा, पुठ्ठा विकलं आणि त्यात जे पैसे आले त्याला ते धान्य आणलेलं होतं. अर्थात हे चालतं. स्पीचलेस. मला एवढे दिवस वाटायचं मीच काहीतरी वेगळं करतोय, पण सर मला तुमच्यापासून प्रेरणा घ्यावीशी वाटते, तुमच्याकडनं आदर्श घ्यावा असं वाटतं. सर मला सांगा, ह्यातली काही मुलं जी शिकून मोठी झालेली आहेत, जी संसाराला लागलेली आहेत, असे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? गेल्या 12 वर्षात 70 मुलं बाहेर पडली, जवळपास 70 मुलं 12 वर्षामध्ये बाहेर बाहेर पडली. पडली, जे आपल्या पायावरती उभे आहेत, अजून पण झगडत आहेत परिस्थितीशी. कोणी असं आराम बसणार, मग खाणं मिळणार असं काही नाही. दिवसभर काम करणार, मेहनत करणार. फक्त एक आहे, कोणालाही वाईट व्यसन नाही, चोरीमारी करणार नाही. तुमची परस पडली तर भाऊ तुमची परस पडली असं बोलणारी मुलं आहेत. मुळात इथे नियमच असे आहेत, माझ्यासमोर प्रतिज्ञा असं रोजच्या आमच्या फुकट घेणार नाही. जे आमच्या हक्काचं असेल, आमच्या मेहनत असेल ते आम्ही घेतो. सरकी बाई आम्हाला ताई आई प्रथाची असते आणि सध्या ही गरज आहे. तर आज 3 जावई आहेत मला, 2 नातवंड आहेत. मैत्रीण लेखी नंदुरबार, परभणी, जालना इथे राहत आहेत. दिवाळी पहाटला पण या एकदा, किंवा सुरुवातीला पाहता येईल. मी एवढ्या दिवसात एवढ्या लोकांना भेटतो, एवढ्या लोकांशी बोलतो, पण आज माझे शब्द पूर्णतः फिटे झालेले आहेत. म्हणजे मला कळत नाही की तुमचा आभार मानू की तुमच्याकडनं प्रेरणा घेऊ. एका व्रतस्थ माणसाला मी भेटलेलो आहे, एक समाजापुढे एक आशादायक चित्र निर्माण करतोय, आणि तेही मला वाटतं इथून पृथ्वी चालू होते किंवा इथून पृथ्वी संपते असंच म्हणूया. शेवटचं टोक दिसतंय हे मला एक गाव खेड्यामध्ये. तुम्ही खूप बाळानं शिका. मी लवकरच तुमच्यासाठी, माझा पुढच्या महिन्यामध्ये वाढदिवस आहे. मुलं किती आहेत तिथे? नाही, मुलं ही छोटी मुलं या साईडची 12-15 असतात ह्या साईडचे. 15 ना? म्हणजे या साईडची मुलं 15 एक आहे ना, त्यांना मी टी शर्ट आणतो नवीन. बरं. आणि माझ्याकडनं पण मी धान्य देईन. मी 2-3 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या मनोरंजनासाठी एक बालकवींना घेऊन येणार आहे. आणि मला खरंच खूप बरं वाटतंय की सगळी तुम्ही देवस्वरूप इथं आहात, भेटलाय. माझ्याकडनं जेव्हा जेव्हा मी येईल त्यावेळी मी तुम्हाला काहीही जुनं देण्याचा प्रयत्न करणार नाही. देईल ते नवीनच देईल. आणि सर मला लक्षात ठेवा, जर एखादा मुलगा 10वी पास झालाय, 12वी पास झालाय, तो कुठे अडलाय नडलाय, त्याची फी भरायची आहे, तर तुमच्या घरातील एक सदस्य म्हणून एक फोन मला करा. नक्की. माझ्या दरवाज्यातनं तो मुलगा परत जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण शाश्वती देतोय. कारण मी माझ्या परिघातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलेलं आहे की शिक्षणासाठी आपला दरवाजा कोणी ठोठावला तर तो परत जाता कामा नये. आणि सर तुमच्या कामाला खूप 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 शुभेच्छा. तुमची सगळी मुलं एवढी पुढे जावं की आबा या व्यक्तीचं नाव काढावं. धन्यवाद.